हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आता जवळच गणपती बाप्पा येतोय, म्हटलं चला तुमच्यासोबत पण मस्त उकडीचा मोदक शेअर करूया. तर घरातल्याच पिठापासून मी साधा आणि सोपी झटपट तयार होणारा उकडीचा मोदक तयार करून दाखवणार आहे. इथे बघू शकता किती सुबक असा मस्त कळीदार आणि आतमधून रसरशीत असा मोदक तयार केलेला आहे. तुम्ही सुद्धा असा मोदक घरातल्या साहित्यात तयार करू शकता. इथं मी 1 चमचा तूप टाकून घेतलं आणि एक वाटी गूळ घेतला. कोणताही तुम्ही गूळ घेऊ शकतात. तरी 1 वाटी गुळासाठी आपल्याला 3 वाटी सारण 3 वाटी खोबऱ्याचा किस पाहिजे. तर असं मेजरमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर इथं छान असं आपण सारण तयार करून घेतलं. जायफळ पावडर वगैरे मी टाकून घेतलेली आहे. तेवढा व्हिडिओ स्किप झाला होता. तुम्ही खसखस वगैरे वापरू शकता, मी इथं वापरली नव्हती. तर 1 वाटी पाणी घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडीशी साखर टाकून घेतली आणि अर्धा चमचा तूप टाकून घेतलं. अशा पद्धतीने आपण आहे ना उकड काढून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव होईपर्यंत उकड तयार करून घ्यायची आहे. तर आपली इथं उकड आहे ना मस्त अशी तयार झालेली आहे. तर आता 6 मिनटासाठी मी वाफ देऊन घेणार आहे झाकण ठेवून. तर आता आपले 6 मिनटं झाले, वाफ देऊन घेतली. आता मी थोडं थोडं पाणी टाकून घेणार आणि अशा पद्धतीने आपण भाकरीला ज्या पद्धतीने मळून घेतो ना, तर एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं चांगलं. तर बघू शकतात अतिशय लुसलुशीत होईपर्यंत, त्याचा कलर चेंज होईपर्यंत, तो पेड्यासारखा दिसला पाहिजे. तर लोण्यासारखा दिसला पाहिजे. अशा पद्धतीने बघू शकता तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळतच राहायचं आहे. तर इथं मस्त असं छान छोट्या छोट्या आपण आता पारी तयार करून घेणार आहोत. एक कागद घेतला, कागदा हाताने सुद्धा होते. तर ह्या पद्धतीने आपण आहे ना छान असं प्लेटच्या साहाय्याने छान अशी गोल पारी तयार करून घेतलेली आहे. तर बघू शकता अगदी अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही. इथं आपण मी इथं करंजी बनवते. कोणी पातोडी म्हणतात त्याला, तर कोणी करंजी म्हणतं. तर अशा पद्धतीने ना मी आता मस्त अशी पाटोडी तयार करून दाखवते. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा मोडून घ्यायचं. एका साईडला एका कडा पकडून अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघू शकतात. अतिशय छान आणि सोपी झटपट तयार झालेली आहे. आणि जसा नवरा बायको असतो तसं लक्ष्मी नारायण असतात, तसेच शिवपार्वती, तसंच गणपती आणि ही जी करंजी बनवली जाते. तर असं शास्त्र आहे. जसं नवऱ्यासोबत बायको, तसंच आपण अशा पद्धतीने मोदकासोबत पातोडी तयार करून घेतली. इथं मोदक तयार करायला घेतलेला आहे, बघू शकता. तर पारी तयार करून घेतली. एक गोळा घेतला, त्याच्यात छान गोळा ठेवून घेतला आणि दोन्ही अंगठ्याच्या बाजूचा बोट आणि तर्जनी या तिघांच्या साहाय्याने आपण कळ्या मस्त अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला सुद्धा असे छान छान जर बघू शकता असे छान छान मोदक तयार करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता किती मस्त असा अगदी कमी वेळात छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. आणि कळ्यासुद्धा किती सुंदर आलेल्या आहेत. तर अगदी 3 बोटाच्या साहाय्याने मस्त असे मोदक तयार करून घेतला. आता आपण एका चाळणीला आपण छान असं तूप लावून घेतलं आणि त्याच्यावरती सर्व मोदक ठेवून दिले. आता आपण 7 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत, कारण आधीही छान असं आपण पीठ वाफवून घेतलं होतं. तर आता आपण 7 मिनिटांसाठी वाफवून घेऊया. तर बघू शकता छान असे आपले केसर मोदक इथं तयार झालेले आहेत. तर तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.